कधी कधी वाटतं मुलगी म्हणून जन्माला येणं चूक तर नाही ना. घरात म्हणतात मुलगी आहेस, जास्त स्वप्न बघू नकोस. बाहेर समाज म्हणतो तुला जमणार नाही, तू करू नको. मग माझ्या स्वप्नांचं काय? माझं अस्तित्व नेमकं आहे कुठे? तेजू, कसला विचार करतेस? बघ ना ग दीदी, या समाजात नेहमीच मुलींना कमी लेखलं जातंय. तू हे करू शकत नाही, तू मुलगी आहेस, हे तू नाही केलं पाहिजे. आणि जर एखाद्या मुलीने जिद्दीने करून दाखवलंच तर हा समाज म्हणायलाच तयार आहे की हां, हिच्या मागे कोणतरी आहे म्हणून हे करू शकली. हे सगळे शब्द ना आता नको वाटतायत ऐकायला. हे बघ, हा समाज नेहमी स्त्रियांना कमी लेखत आलाय. पण हेही लक्षात ठेव, इतिहास साक्ष आहे. जेव्हा जेव्हा स्त्रीला कमी लेखलं गेले तेव्हा तेव्हा तिने स्वतःची ताकद सिद्ध केली. पण का स्त्रियांच्याच वाट्याला हा संघर्ष का? संघर्ष पण त्यांच्याच वाट्याला येतो ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता असते. आणि मला नाही वाटत स्त्रियांपेक्षा या समाजामध्ये जास्त सहनशील कुणी असेल. या समाजाने जेव्हा जेव्हा स्त्रीला कमकुवत समजले तेव्हा तेव्हा तिने आई बनून जग घडवले, मुलगी बनून स्वप्न पाहिले आणि वेळ पडलीच तर दुर्गा बनून तिने अन्यायाविरुद्ध लढा दिलाय. कारण स्त्री फक्त कोणाची आई, बहीण आणि मुलगी नसून ती स्वतःमध्येच एक शक्ती आहे. महिला दिन हा फक्त एक दिवस नाही, तर तो स्त्रीच्या संघर्षाचा आणि सामर्थ्याचा सन्मान आहे.